नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यामध्ये मेष राशीच्या सर्व जातकांचं मनापासून स्वागत आहे. हा महिना मेष राशीच्या व्यक्तींसाठी अगदी विशेष आणि महत्त्वपूर्ण असणार आहे. या महिन्यात ग्रहांच्या स्थितीत काही मोठे बदल होत आहेत. त्याच्यामुळेच तुमच्या जीवनातील विविध क्षेत्रांवर याचा खोलवर परिणाम होईल. मग तुमचं आरोग्य कसं असेल, नोकरी आणि व्यवसायासाठी हा काळ कसा आहे, लव्ह अँड रिलेशनशिपसाठी कसा आहे, वैवाहिक जीवनासाठी कसा आहे, हे सगळं आपण अगदी सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर सुरू करूयात आजच्या विश्लेषणाला. तर सगळ्यात आधी आपण बघूयात की सगळ्यात महत्वाचे बदल कोणते तुमच्यासाठी होत आहेत. तर तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ, तो 11 मेला तुमच्याच राशीत म्हणजेच मेष राशीत प्रथम स्थानात प्रवेश करतोय आणि इथे येऊन तो रुचक महापुरुष योग तयार करतोय. आता रुचक महापुरुष योग म्हणजे काय, तर ज्योतिषशास्त्रात असं म्हटलंय की मंगळ जेव्हा स्वतःच्याच राशीत येतो, आता मंगळाच्या 2 राशी असतात, एक म्हणजे मेष आणि वृश्चिक. तर जेव्हा तो मेष राशीत येतो किंवा वृश्चिक राशीत असतो किंवा तो उच्चचा असतो. आता उच्चचा मंगळ कधी होतो, तर जेव्हा तो मकर राशीत असतो तेव्हा त्याला उच्चचा मंगळ म्हटलं जातं. तर मंगळ जेव्हा मेष राशीत असतो किंवा वृश्चिक राशीत असतो किंवा मकर राशीत असतो आणि कुंडलीच्या केंद्रस्थानात येतो. केंद्रस्थानं कुठली, तर 1, 4, 7, 10 या केंद्रस्थानात जेव्हा तो येतो तेव्हा रुचक नावाचा हा महापुरुष योग तयार होतो आणि हा नोकरी आणि करिअरसाठी अत्यंत प्रभावशाली योग म्हटलं गेलेलं आहे. तर असा हा योग तयार करतोय. नंतर सूर्य सुद्धा सध्या तुमच्याच राशीत आहे म्हणजेच मेष राशीत आहे. 15 तारखेपर्यंत तो तिथेच असणार आहे. आणि तुमच्या धनभावाचा स्वामी शुक्र हा सुद्धा वृषभ राशीत म्हणजेच स्वतःच्याच राशीत आहे. तर सगळ्यात आधी आपण बघूयात की या सगळ्या बदलांचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होणार आहे. हेल्थ इज वेल्थ, नाही का? तर महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 10 तारखेपर्यंत मंगळ हा 12व्या घरात आहे आणि तिथे तो शनी बरोबर आहे. त्याच्यामुळे आरोग्याची विशेष काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं, निद्रानाश होणं किंवा डोकेदुखी, काही मानसिक ताण हे तुम्हाला या काळात जाणवू शकतात 10 मे पर्यंत. त्यानंतर 11 मे नंतर मंगळ तुमच्या राशीत प्रवेश करणार आहे, मेष राशीत. त्यामुळे आरोग्यात अगदी लक्षणीय वाढ होईल. शिक्षणाच्या दृष्टीने बघितलं म्हणजे जे विद्यार्थी आहेत, काही शिक्षण घेत आहेत, त्यांच्यासाठी हा सुवर्ण काळ आहे असं म्हणायला हरकत नाही. सूर्य बघा सध्या उच्च स्थितीत आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही सरकारी परीक्षा देत असाल किंवा काही प्रवेश परीक्षांची तयारी करत असाल, एंट्रन्स एक्झाम देत असाल किंवा काही महत्वाचे निर्णय तुम्हाला शिक्षणाच्या बाबतीत घ्यायचे असतील, तर हा त्याच्यासाठी अत्यंत अनुकूल काळ आहे. आणि बुध आदित्य राजयोग तयार होत असल्यामुळे तुमच्या अभ्यासात सुद्धा प्रगती होईल. करिअरच्या दृष्टीने बघितलं तर शनी सध्या तुमच्या 12व्या घरात आहे. त्यामुळे करिअरमध्ये थोडासा मानसिक गोंधळ किंवा अस्थिरता तुम्हाला जाणवू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की ऑफिस पॉलिटिक्स पासून स्वतःला लांब ठेवायचे, दूर ठेवा. तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. परदेशाशी संबंधित कामात किंवा प्रवासात तुम्हाला लाभ होण्याची शक्यता इथे दिसून येते. बिझनेससाठी जर आपण बघितलं ना, तर त्यासाठी सुद्धा हा अतिशय उत्तम काळ आहे. विशेषतः तुम्ही जर कला क्षेत्रात असाल, आर्ट्समध्ये असाल, मीडिया, फॅशन, डिझायनिंग, ज्वेलरी किंवा ऑनलाईन बिझनेसमध्ये असाल, तर त्यांच्यासाठी सध्याची शुक्र आणि सूर्याची जी स्थिती आहे ना, ती आर्थिक लाभाचे योग दर्शवते. शुक्र स्वतःच्याच घरात आहे, वृषभ राशीत आहे. 14 मे पर्यंत तिथे बसून तो कामधेनू योग तयार करतोय. त्याच्यामुळे लक्झरी वस्तू किंवा वाहनाची खरेदी करण्याचा योग सुद्धा इथे पाहायला मिळतोय. तुमचे प्रेम संबंध आणि रिलेशनशिपच्या बाबतीत बोलायचं तर इथे मात्र थोडंसं सांभाळून राहायची गरज आहे. केतू बघा सध्या 5व्या घरात आहे. त्यामुळे जोडीदारासोबत काही गैरसमज होऊ शकतात किंवा विसंवाद होण्याची शक्यता दिसून येते. त्यामुळे सडनली काही इमोशनल निर्णय घेऊ नका. डायरेक्ट कुठले तरी टोकाचे निर्णय मात्र घेऊ नका, अवॉइड करा. वैवाहिक जीवन बघितलं तर 14 मे पर्यंत शुक्र 2ऱ्या घरात आहे. त्याच्यामुळे वैवाहिक आयुष्य अगदी सुखद असेल. जोडीदाराकडून तुम्हाला आर्थिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर सहकार्य मिळणार आहे. 11 मे नंतर मंगळ तुमच्या राशीत आल्यावर म्हणजेच मेष राशीत आल्यावर तुमच्या स्वभावात थोडासा रागीटपणा येऊ शकतो. त्याच्यामुळे संयम पाळणं अतिशय आवश्यक आहे. मेष राशीला सध्या 7.5 सुद्धा चालू आहे. त्याच्यामुळेच कामात थोडा विलंब होणं किंवा संघर्ष होणं या अगदीच नॉर्मल गोष्ट आहेत.
पण तुमच्यासाठी ऍडव्हान्टेज असा आहे की राहू सध्या तुमच्या लाभस्थानात आहे, इच्छापूर्तीच्या स्थानात आहे. त्याच्यामुळे आर्थिक फायदा करून देण्यासाठी राहू तुम्हाला मदत करतोय. पुढे 2 जून नंतर होणारं जे गुरुचं राशी परिवर्तन आहे ना, ते तुम्हाला खूप मोठे आर्थिक लाभ देऊन जाईल. पण तोपर्यंत संयम ठेवणं हेच तुमच्यासाठी हिताचं आणि फायदेशीर ठरेल. हा महिना अधिक फायदेशीर करण्यासाठी उपाय काय करावे, तर दररोज हनुमान चालिसाचा पाठ करा आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या. एक सल्ला इथे द्यावा असं वाटतोय की विशेषतः 15 मे नंतर आपल्या वाचेवर, आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, जेणेकरून तुमच्या कुटुंबामध्ये वादविवाद होणार नाहीत. जाता जाता मला इतकंच सांगायचंय की आज हे जे विश्लेषण आपण बघितलं ते जनरल रिडिंग आहे. तुमच्या कुंडलीमध्ये, तुमच्या जन्मकुंडलीमध्ये ग्रहांच्या स्थिती कशा आहेत किंवा तुम्हाला वैयक्तिक दशा, महादशा, अंतर्दशा कुठली चालू आहे, त्यानुसार ग्रहांचे जे परिणाम येतात ना ते बदलू शकतात. आणि त्यामुळेच स्वतःच्या वैयक्तिक कुंडलीचं विश्लेषण करून घेणं हे खूप महत्वाचं ठरतं. आजचं हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात पुढच्या विश्लेषणात. श्री स्वामी समर्थ.